हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला एक असं टास्क आहे जे की आपला जो सीझन स्टार्ट झाला आहे द्राक्षबागेचा, त्यासाठी आपल्याला थोडेसे औषध आणायचे आहेत. त्यासाठी आपण आज निघालेलो आहे. तर चला भेटूया ब्लॉगमध्ये. तर आपलं एक स्पेसिफिक दुकान ठरलेलं आहे जिथून आपण औषधं घेतो. बरेचसे वर्ष झालं जसं आपण बाग लावलेली आहे तसं आपण तिथून औषधी परचेस करतो. कारण की एक विश्वास, आपला एक बॉन्ड असतो. फसवाफसवी खूप वाढलेली आहे, औषधं डुप्लिकेट मिळतात आपल्याला. त्याच्यामुळे एक दुकानदार एक कायम असला पाहिजे ज्याच्याकडून आपण डोळे दाखवून औषधं जर घेतली तर तिथून आपल्याला फसवणूक नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपण मोस्टली औषधं तिथूनच घेतो. जे थोडेफार कमी पडतात ते मग आपण इथून आसपास तालुक्याच्या ठिकाणी जाऊन घेत असतो. तर त्याच्यासाठीच आपण निघालेलो आहे. बाकी ऑन द वे आहे. रस्ता थोडासा खराब झालेला आहे पावसामुळे, आणि आजचं वातावरण बघितलं तुम्ही तरी पण समोर बघताय पाऊस चालू आहे समोर, आणि एकदम ढगाळ वातावरण आहे. जे की यावर्षी खूप दिवस झालं पावसाळा चालू आहे. साधारणतः 6-7 महिन्याच्या वरती झाला असेल, कारण की मे महिन्यामध्येच पाऊस चालू झाला होता आणि आता नोव्हेंबर चालू आहे तरी पण पाऊस अजून पडतोय. अजून 1 वीक तरी आहे असं वेदर फॉरकास्टचं म्हणणं आहे. तर बघू काय होतंय. याच्यामुळं काय होतंय, कामं जास्त वाढतात, म्हणजे औषधाच्या फवारण्या असतील आणि बाकी कामं वेळेवरती करता येत नाहीत आपल्याला. कारण पाऊस पडल्यावर लेबर येत नाही शेतामध्ये, किंवा ट्रॅक्टर असेल, काही अवजार असतील ती व्यवस्थित चालत पण नाही. त्याच्यामुळं हे लवकरात लवकर पाऊस आता थांबला तर चांगलं होईल. तर काही समोर जे बघताय हे फ्लडेड एरिया आहे, म्हणजे इथं पूर आला होता. तुम्ही जे बातम्यामध्ये बघत होता हीच नदी आहे. आणि इकडे बघू शकता कंडिशन तुम्ही, जमिनी वाहून गेलेल्या आहेत पूर्णपणे. बिकट कंडिशन आहे पूर्ण, कारण की लोकांच्या जमिनीच राहिलेल्या नाही. मे बी त्यांनी नदीमध्ये जमीन एक्सपांड केली असतील, वाढवले असतील, त्याच्यामुळं ते होणारच होतं. पण मोस्टली बऱ्याच शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे, जे की त्यांना नुकसान भरपाई मिळते. बाकी इकडं पण सेम आहे. निसर्गाच्या पुढं कोणीच काही करू शकत नाही. तर मग अशीच बोललो होतं की ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि यावर्षी खूप पाऊस आहे. आणि आहे म्हणत असतानाच पाऊस समोर बघू शकता सुरू झालेला आहे. आय डोंट नो यावर्षी सीझन किती डिफिकल्ट जाणार आहे. हो, लेट्स सी काय होतं. तर काही समोर पाहताय तुम्ही औषधं आपण काढलेले आहेत. आपली जे प्लॉट 1 आणि 2ला जे औषधं गरजेचे असतात ते आपण लिस्ट काढून आणली होती. त्याच्यानुसार ते औषधं काढण्याचं काम चाललं. काढल्यानंतर बॉक्समध्ये पॅक करून आपल्याला गाडीमध्ये लोड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर फार्मवरती जाऊन फार्ममधल्या काय अपडेट आहेत ते घ्यायचे आहेत. कारण की वातावरण बघतंय खूप खराब झालेलं आहे, त्याच्यामुळं थोडंसं काम एक्स्ट्रा वाढलेलं आहे. चॅलेंजिंग सीझन आहे पण इट्स ओके. आपण त्याच्यावरती मात करून हा सीझन सक्सेसफुल बनवूया. बाकीचे काय अपडेट आपण बघूया. चला गाईज, इट्स डन. तर गाईज टोटली जे औषध होते ते लोड केलेले आहेत मागं. त्याचं बिल आहे. बिल बघून असं वाटतंय ना भाई. आणि गाईज मला हे जे व्लॉग्स आहेत ते एकदम रॉ आणि रिअलवाले ठेवायचे. त्याच्यामध्ये मला कोणतंही एडिटिंग नको आहे, काही नको आहे. जे आहे ते आहे. मला रिअल फॅक्ट काय आहे, सिच्युएशन काय आहे ते दाखवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये चेंजेस करायचे, इम्प्रूव्हमेंट करायचे, ते तुम्हाला डे बाय डे बघायला भेटतीलच. कारण की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आय होप तुम्हाला माहीत असेल. करत राहा. आमच्या शाळेमध्ये एक लिहिलं होतं, कामात राम आहे. त्याचप्रमाणे आपलं काम करत राहा, सगळ्या गोष्टी होत राहतील. हे करातील काही मिळणार नाही. बस खूप मोटिवेशन झालं. व्यवस्थित रेट लावा. 1.5 नको, 1 करा. 1 डझन बस. तर थोडंसं हेल्दी खाण्यावरती फोकस आहे गाईज. कारण की ऑइली जंक फूड नको वाटते आता गावाकडे असल्यामुळे. गावाकडे जर असून आपण तेच खात असेल तर आपलं काही यूज. त्याच्यामुळे थोडंसं चेंजेस केलेले आहे.
हे गाईज बॅक टू होम. शेतामध्ये आपल्याला खतं अजून पोहोचवायची आहेत, गाडीमध्ये आहेत. पण आता इथून आपण फ्रेश होऊन थोडंसं शेतामध्ये जाईल. बाकीचे जे शेड्यूल आहे ते जो स्प्रे चालू आहेत ते उद्या आपल्याला सकाळपासून चालू करायचे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. त्यासाठी यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर खाली लिंक दिलेलं आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. थँक्यू.